सांगितलंय, आमच्या घरी किचन मध्ये कोणीही काम करत नाही, कारण आम्हाला तशी गरजच भासली नाहीये. आमच्या घरी खूप मोठा स्टाफ आहे. आई, मला शिकायला आवडेल. इनफॅक्ट तुम्ही शांतपणे मला शिकवाल ना, मला खरंच आवडेल. पण तुम्ही शिकवतच नाही आहात. तुम्हाला मला शिकवायचंही नाहीये आणि तुम्हाला मला सतत टॉन्ट्स मारायचे आणि माझ्या फॅमिलीला इन्व्हॉल्व करायचे. हे नाही होऊ शकत. एक तर स्वतः तुम्ही खोटेपणा करता, स्वतः माझ्या फॅमिलीला इन्व्हॉल्व करता आणि दिस इज टॉक्सिक बिहेवियर. आई, काय टॉक्सिक बिहेवियर आहे हे. मी टॉक्सिक नाहीये, टॉक्सिक तुम्ही आहात. तुमची पूर्ण फॅमिली टॉक्सिक आहे. तुम्हाला ना मी चांगलं बोलत असते ना, ते पण टोमणेच वाटतात है ना. मी तर नेहमी बरोबर बोलत असते, पण नाही, गरीब माणसं तुम्हाला नकोशीच वाटतात, कारण ती नेहमी तुम्हाला चुकीचीच वाटत असतात. तुझ्या भावाने पण काय केलं, तेच केलं तुझ्या भावाने. बिचारा आनंद, इतका जीवा भावाचा मित्र, पण त्याला नोकरीवर ना काढून टाकला. का? कारण तो गरीब आहे ना, म्हणून. तू पण तशीच आहेस, म्हणून असं मला बोलत असतेस ना तू सारखी सारखी. इनफ. माझ्या पिंट्या दादाबद्दल कोणीही बोलायचं नाही, ओके? आणि तुम्ही तर बोलायचंच नाही अजिबात, कारण तुमच्यामुळे पिंट्या दादाला ऑलरेडी खूप त्रास झालेला आहे. यू आर इन्सल्टिंग माय फॅमिली ऑल ओव्हर अगेन. एक सेकंड, तुम्हाला हा घ्या, हे घ्या, तुमचं काय ते सूप का काय ते घ्या, ओके? आई त्या चांगल्या मनाने आले होते तुम्हाला हेल्प करायला, पण तुम्ही माझ्या फॅमिली बद्दल बोलताय. डन. आय एम रिअली डन. मला नाही करायचं. हे घ्या तुमचं एप्रिल घ्या आणि तुम्ही तुमचं सूप करा. अरे थँक्यू. त्यात काय तो मी काय एप्रिल पाकडू का? मम्मा पण काय घोंगमाट सुटला होता ना रवा भाजल्याचा. शिरा खायचाय? जा खाऊन ये. नाही म्हणजे सुगंध आला होता म्हणून जरा. हो जरा जा खाऊन ये ना. समरसाठी लाडानी केलाय तिने गोडाचा शिरा. मम्मा, दादा हल्ली तिला स्वतःसाठी स्वयंपाक करायला तर सांगत नाही ना? काय माहिती, आजी पण कसली खुश असते तिच्यावर. त्या दिवशी मला विचारते कशी, अर्पिता तू तर काहीच बनवत नाहीस, सासरी तरी करतेस की नाही? असा राग आला होता ना. म्हातारी तर ना नुसता स्वानंदीच्या नावाचा जप चाललेला असतो. मम्मा, स्वानंदी खरंच चांगली आहे की फेक आहे? काय माहित कशी आहे कोणास ठाऊक, पण जशी आहे ना तशी आपल्यासाठी घातक आहे, कारण का दोघांवर इम्प्रेशन पाडून ठेवलंय ना त्यांनी. मम्मा, स्वानंदीचा हाच तर प्लॅन नसेल ना? म्हणजे गोड बोलायचं, गोड खायला घालायचं आणि नंतर दादाला आपल्या जाळ्यात ओढायचं. मी अगं जरा शुभ बोल ग. हे असं झालं ना तर आपल्यासाठी घातक आहे, ते आपल्याला चालणार नाहीये. दादा जरा स्मार्ट असायला हवा होता, म्हणजे त्याला कळलंच स्वानंदी किती फेक आहे. लूपहोल साठी कसं स्कॅन कराल? त्यासाठी टीम असेल ना. वेंडर्स वेळच्या वेळी डिलिव्हरी देतील याची खबरदारी कशी घ्याल? मला कोऑर्डिनेट करायला लागेल का? तुमच्या हातात आता एक मॉक कॉन्ट्रॅक्ट आहे, त्यातल्या लीगल टर्म्स मला प्लीज एक्सप्लेन करून सांगा. ये यूज कर सकते हैं ना? तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंटचा काही अनुभव नाहीये? नो सर. हाय सर, माय नेम इज शिवम. दिसतंय तुमचं नाव CV वरती मला. मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. ओके, कल्पना करा की एक छोटा डीलर आहे, पण तरी सुद्धा तो माझ्याशीच बोलण्याचा हट्ट धरून बसलाय. कसं हँडल कराल त्याला? ऍक्च्युली सर, या तुम्ही. हे काय दादा, तू सगळ्यांना बाहेर पाठवलंस? अरे आता कुणीच नाहीये बाहेर, सगळे कॅन्डिडेट्स गेले. एकही एफिशियंट माणूस नाही मिळाला तुला? अर्पिता, त्या प्रत्येकाला एखाद दुसऱ्या डिपार्टमेंटचा अनुभव होता, तो देखील अर्धवट. पण ही सगळी कामं, सगळ्या डिपार्टमेंटची कामं आनंद एकटा हँडल करायचा. खरं तर त्याचा पगार वाढवायला हवा होता, मी प्रमोशन द्यायला हवं होतं. मी काय केलं? हाकलून दिलं त्याला. बरोबरच केलंस दादा तू. अरे चोरी केली आहे त्याने. मी तर म्हणते की तू त्याला पगारही देऊ नकोस. कळू दे त्याला, चोरी पकडली गेली की काय होतं ते. कोणाचा पगार थांबवून ठेवणं ही आपल्या कंपनीची पॉलिसी नाही अर्पिता. आनंदनी इतकी वर्ष या कंपनीसाठी जी मेहनत घेतली आहे, जे काम केलंय, त्या मेहनतीचा आणि कामाचा पैसा त्याला मिळणार. तो डिझर्व नाही करत दादा. हे बघ, मी सांगते तू पगार देऊच नकोस त्याला. तू कंपनीच्या पॉलिसीमध्ये इंटरफेअर करू नकोस अर्पिता. तू आत्ता इथे आलीस ना, मग कंपनीचं काम कसं चालतं ना ते आधी शिकून घे. मला नको सांगूस.
मी डिटेक्ट नाही करत आहे, मी फक्त सांगत होते. सांगायचं नाही. मला कळतं काय करायला हवं आणि काय करायला नको. जा तू बाहेर जाऊन बस आणि तुझ्या कामात लक्ष दे. गुप्तहेर. हे बघ अप्पी, तिथल्या मिनिटाची खबर आपल्याला कळलीच पाहिजे हं? कान डोळे नीट उघडे ठेव. हो मम्मा. काय चाललंय तिकडे? अंशू, तुला माहिती आहे का, इंटरव्ह्यूसाठी जे कॅन्डिडेट्स आले होते ना, त्यांना सगळ्यांना परत पाठवून दिलं. एकालाही सिलेक्ट नाही केलं त्याने. कोणीच मनासारखं मिळालं नाही त्याला. ऑफिसमध्ये तर काहीच काम नीट होत नाही आणि दादाची सतत चिडचिड होती आणि मला तर कुठली जबाबदारी देत नाहीये तो. अगं मग तू सांग ना त्याला, माझ्याकडे दे जबाबदारी, मी करीन, मी केपेबल आहे म्हणून. मम्मा, तुला काय वाटतं हे मी केलं नसेल का? अगं त्यासाठीच आले आहे ना मी इथे. तो तर मला अजून लिंबू टिंबूच समजतो. आता आनंद कंपनीत येत नाहीये, त्यात बाकीच्यांचा काय दोष? दादा आहे ना सतत सगळ्यांना कम्पेअर करत असतो त्याच्याशी. काय तर म्हणे आनंद ऑफिसचा ऍसेट आहे. कारण तो दादाच्या आजूबाजूला सारखं मुंग्यासारखं फिरत असायचा. हाच प्लॅन असणार आहे त्याचा की वर्ष दादाला मुठीत ठेवलंय ना. मला तर खूप टेन्शन आलंय आता. ह्या सगळ्यात डेस्परेट होऊन दादाने आनंदला परत बोलावलं बघ. नाही नाही, असं अजिबात होऊ द्यायचं नाहीये आपण. लॉयल्टी लॉयल्टी करतो ना आनंद, आपण त्याचे खाण्यापिण्याचेच वांदे करतो. मग बघूया ना कुठे जातोय.